हॅलो डिअर स्टुडंट्स, कन्सेप्ट अकॅडमी फॉर मॅथ्स अँड सायन्स या ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण व्यावहारिक गणितामधला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे शेकडेवारी. शेकडेवारीलाच शतमान किंवा टक्केवारी असंही म्हणतात. इंग्रजीमध्ये याला पर्सेंटेज शब्द आहे. या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो? पर्सेंटेज मधला पर या शब्दाचा अर्थ होतो प्रति किंवा प्रत्येकी, प्रति किंवा प्रत्येकी, आणि सेंट या शब्दाचा अर्थ होतो 100 पैकी. सेंट म्हणजे 100 पैकी. मग पर सेंट म्हणजे प्रति 100 पैकी किंवा प्रत्येकी 100 पैकी असा त्याचा अर्थ होतो. आता समजा आपण एखादी संख्या घेतली किंवा एखादी वस्तू घेतली किंवा कोणती एखादी बाब असेल आणि त्याचे आपण 100 समान भाग केले. एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या संख्येचे किंवा एखाद्या बाबीचे 100 समान भाग केले. त्यातला एक भाग आपण घेतला म्हणजे एकूण भाग केले 100, त्यापैकी एक भाग घेतला. तर हे आपण 1/100 असं लिहितो. म्हणजे आपल्याला एक अपूर्णांक मिळतो. 100 पैकी 1 म्हणजे 1/100. या अपूर्णांकाचा छेद जो आहे तो 100 आहे. मग 100 छेद असणाऱ्या अपूर्णांकाला शतमान असे म्हणतात. थोडक्यात शतमान म्हणजे एक अपूर्णांक असतो ज्याचा छेद 100 असतो. 1/100 याचा अर्थ होतो 100 पैकी 1 किंवा 1%. हे जे चिन्ह आहे याला टक्के किंवा पर्सेंट म्हणतात. हे चिन्ह काय दर्शवते? तर हे चिन्ह या संख्येचा छेद 100 आहे असं दर्शवते. म्हणजे ज्या ठिकाणी टक्के हे चिन्ह असेल त्या ठिकाणी छेद 100 असतो. उदाहरणार्थ 2% याचा अर्थ होतो 2/100. 5% याचा अर्थ होतो 5/100. आता 1/100 हेच आपल्याला शेकडा 1 असेही लिहिता येतात. शेकडा 1. शेकडा 1 म्हणजे 100 पैकी 1. थोडक्यात एखाद्या वस्तूचे 100 समान भाग केले, त्यातला एक भाग निवडला तर 1/100 हा अपूर्णांक मिळतो. याला शतमान म्हणतात आणि हेच थोडक्यात 1% असे लिहितात. शतमानाची संकल्पना आपण 2-3 उदाहरणांसह स्पष्ट करूया. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मोबाईल वापरतो. मोबाईल जेव्हा आपण पूर्णपणे चार्ज करतो, म्हणजे जेवढी मोबाईल चार्ज करण्याची क्षमता आहे तेवढा जर मोबाईल चार्ज केला असेल तर मोबाईलची बॅटरी आपल्याला 100% दर्शवते. 100% चार्ज आहे असं दर्शवते. 100% चार्ज म्हणजे काय? तर समजा मोबाईलमध्ये चार्ज धारण करण्याची क्षमता 100 एकक आहे आणि तेवढी सगळी क्षमता त्या बॅटरीमध्ये असेल, म्हणजे 100 पैकी 100 एवढा चार्ज उपलब्ध असेल तर हेच आपण 100% असं लिहितो. 100% म्हणजे 100/100 किंवा 1. आता काही वेळानंतर बॅटरी यूज केल्यानंतर मोबाईलचा चार्ज कमी होतो. समजा काही वेळानंतर मोबाईलची बॅटरी चार्ज दर्शवत असेल 45%. 45% याचा अर्थ काय होतो? तर मोबाईलची एकूण चार्ज साठवण्याची क्षमता समजा 100 एकक असेल तर त्यापैकी 45 एकक एवढा चार्ज त्या बॅटरीमध्ये शिल्लक आहे असा त्याचा अर्थ होतो. हेच आपण 45/100 किंवा 45% असं लिहितो. यालाच शेकडा 45 असेही म्हणतात. आता हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक याचा छेद 100 आहे. मग 100 छेद असणाऱ्या अपूर्णांकाला शतमान म्हणतात. दुसरं उदाहरण, धरणामध्ये आपण पाणी साठवतो. जेव्हा पावसाळ्यामध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरते तेव्हा आपण तेच असं लिहितो, धरण 100% भरलेलं आहे. धरण 100% भरलेलं आहे याचा अर्थ काय होतो? तर धरणामध्ये समजा एकूण पाणी साठवण्याची जी क्षमता आहे ती 100 एकक आहे आणि तेवढी सगळी क्षमता जर पूर्ण झाली असेल, म्हणजे 100 एकक क्षमता आहे आणि 100 एकक पाणी साठा आहे, तर हेच आपण 100% धरण भरले असं म्हणतो. हेच आपण असं लिहितो 100/100 किंवा 1. पण जर समजा धरणातील पाणी वापरले गेले आणि पाण्याचा साठा कमी झाला, तर समजा धरणामध्ये 55% पाणी आहे, तर याचा अर्थ काय होतो?
की धरण साठवण्याची जी क्षमता आहे ती समजा आपण 100 समान भागामध्ये विभागली, तर त्या 100 एककापैकी त्या धरणामध्ये 55 एकक एवढे पाणी शिल्लक आहे. हेच 55/100 किंवा 55% असं लिहितात किंवा 55% असं लिहितात. याही ठिकाणी आपल्याला एक अपूर्णांक मिळतो ज्याचा छेद 100 आहे. 100 छेद असणाऱ्या अपूर्णांकाला शतमान असे म्हणतात. परीक्षेमध्ये तिसरं उदाहरण, परीक्षेमध्ये बऱ्याचदा गुण जे असतात हे 100 पैकी दिलेले असतात. म्हणजे एकूण परीक्षा 100 गुणांची असेल आणि एखाद्या विद्यार्थ्याला त्यापैकी 60 गुण मिळाले, तर आपण ती लिहिताना 60/100 किंवा 60% असं लिहितो. त्याचा अर्थ 100 पैकी 60. याला 60% असंही म्हणतात. तर याही ठिकाणी आपल्याला जो अपूर्णांक मिळतो त्या अपूर्णांकाचा छेद 100 आहे. 100 छेद असणाऱ्या अपूर्णांकाला शतमान म्हणतात. आणि हा जो अंश आहे, या प्रत्येक अपूर्णांकाचा जो अंश आहे हा अंश काय दर्शवतो? शेकडा दर दर्शवतो. म्हणजे इथं शेकडा दर आहे 55, इथं शेकडा दर आहे 45, याप्रमाणे. आता शतमानाची संकल्पना ही व्यावहारिक गणितामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. सरळ व्याजावरची उदाहरणे, चक्रवाढ व्याजावरची उदाहरणे, कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट असेल किंवा नफा तोटा, त्यानंतर सूट, कमिशन, दलाली, या सर्व प्रकारच्या टॉपिकमध्ये शेकडेवारी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे शेकडेवारी हा टॉपिक बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व संकल्पनांचं, सर्व टाईपच्या उदाहरणांचं आपण पाहणार आहोत. आता आपण शेकडेवारीचं महत्त्व एका उदाहरणासहाय्याने बघूया. समजा 2 गावांमध्ये, ए आणि बी ही 2 गावे आहेत. या 2 गावांमध्ये वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. पहिल्या गावामध्ये समजा वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत 600 झाडांची लागवड करण्यात आली आणि दुसऱ्या गावामध्ये वृक्षारोपण मोहीम अंतर्गत 400 झाडांची लागवड करण्यात आली. आता पहिल्या गावामध्ये असं गृहीत धरूया की जी काही एकूण झाडे लावली 600, त्यापैकी काही झाडे नष्ट झाली आणि जगलेली किंवा संवर्धन झालेली झाडे फक्त 420 आहेत. आणि बी गावामध्ये संवर्धन किंवा जगलेली झाडे आहेत 320. थोडक्यात ए गावामध्ये 600 पैकी 420 झाडे जगली, बी गावामध्ये 400 पैकी 320 झाडे जगली. तर कोणत्या गावामध्ये वृक्षारोपण अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी झाले? आता हे आपल्याला पटकन सांगता येणार नाही, कारण दोन्ही गावांमध्ये लावलेल्या झाडांची संख्या किंवा लागवड केलेल्या झाडांची संख्या वेगळी आहे. त्यामुळे आपल्याला या गावामध्ये वृक्षारोपण यशस्वी झाले किंवा या गावामध्ये झाले हे पटकन सांगता येणार नाही. पण हेच जर आपण शेकड्यामध्ये व्यक्त केले तर मग आपल्याला कोणत्या गावामध्ये वृक्षारोपण चांगले झाले हे ठरवता येईल. आता हे आपण शेकड्यामध्ये रूपांतर कसं करायचं ते बघूया. आपण सुरुवातीला ए या गावाचा विचार करूया. ए या गावामध्ये एकूण झाडे लावली 600, त्यापैकी जगलेली झाडे आहेत 420. आता 600 पैकी 420 असेल तर मग 100शी तुलना करून किती झाडे जगली असतील हे आपण ठरवूया. 600 पैकी 420 तर 100 पैकी किती? 100 पैकी आपण x गृहीत धरूया. म्हणजे हे एक गुणोत्तर मांडलं, हे गुणोत्तर मांडलं. आपण 100शी तुलना करून आता किती झाडे जगली असतील हे काढणार आहोत. 100शी तुलना करतोय याचा अर्थ आपण शेकड्यामध्ये रूपांतर करतोय. तर आता हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर मध्ये बरोबर चिन्ह मांडून एक समीकरण तयार करूया. आता x ची किंमत आपल्याला ठरवायची. तर 100 इकडं डावीकडे घ्या, इथं भागिले तिकडे गुणिले होतील. म्हणजे 420 गुणिले 100 छेद 600 बरोबर x. हे 0 आणि हे 0 कॅन्सल होईल, ही 2 शून्य कॅन्सल होतील. 6 न भाग लावा, 6 1 6, इथं 6 ने भाग लावा, 6 7 42, हे 0. म्हणजे x बरोबर 70. म्हणजे 100 पैकी x ची किंमत 70 आली. याचा अर्थ 70% झाडे पहिल्या गावामध्ये संवर्धित झाली किंवा वृक्षारोपण 70% यशस्वी झाले. आता बी गावाचा आपण विचार करूया. बी गावामध्ये एकूण झाडे लावली 400, त्यापैकी जगलेली झाडे 320. मग 400 पैकी 320 तर मग 100 पैकी किती असतील? तर 100 पैकी आपण y गृहीत धरूया. हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर आत्ताच्या प्रमाणे मध्ये बरोबर चिन्ह मांडून एक समीकरण तयार करूया आणि हे समीकरण सोडून y ची किंमत काढूया.
इथं आपण 100 पैकी किती हे ठरवतोय, म्हणजे शेकड्यात रूपांतर करतोय. हे 100 इकडे घ्या, भागिलेचे इकडे काय होतील, गुणिले होतील. म्हणजे 320 गुणिले 100 छेद 400 बरोबर y. हे 0 कॅन्सल होईल, हे पण 0 कॅन्सल होईल. 4 ने भाग लावा, 4 ने 32 ला भाग जाईल, 4 8 32 आणि 0 म्हणजे y बरोबर 80. 100 पैकी y म्हणजे 80, 100 पैकी 80 म्हणजे 80%. याचा अर्थ दुसऱ्या गावामध्ये वृक्षारोपण मोहीम 80% यशस्वी झाली किंवा 80% झाडे जगली आणि पहिल्या गावामध्ये 100 पैकी 70 झाडे जगली. आता तुम्हाला पटकन सांगता येईल की कोणत्या गावामध्ये वृक्षारोपण मोहीम यशस्वी झाली. तर बी गावामध्ये वृक्षारोपण मोहीम अधिक चांगल्या प्रकारे यशस्वी झाली, कारण इथं शेकडेवारी जास्त आलेली आहे. तर शेकडेवारीच्या साहाय्याने आपल्याला या गोष्टींची पटकन तुलना करून उत्तर काढणे सोपे जाते. आता आपण शेकडेवारीमध्ये टाईप वाईज उदाहरणं पाहणार आहोत. पहिला टाईप आहे, तुम्हाला एखादी टक्केवारी दिली असेल तर त्याचा अपूर्णांकात रूपांतर करणे. हा बेसिक टॉपिक आहे. या प्रकारची उदाहरणं परीक्षेला जास्त असतातच असं नाही, पण बेसिक जर तुम्हाला क्लिअर असेल तर पुढची सगळी उदाहरणं सोडवता येतात. तर सुरुवातीला बघूया टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर. आता 100%, मगाशी मी सांगितलं टक्के याचा अर्थ छेद 100, मग 100% याचा अर्थ 100 छेद 100. हे 100ला 100 जातील 1. थोडक्यात 100% याचा अर्थ होतो 1. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा संपूर्ण भाग त्याला 100% म्हणतात. 50%, 50% म्हणजे 50 छेद 100. टक्के याचा अर्थ छेद 100 असतो. आता याला आपण संक्षिप्त रूप देऊया, कारण आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. हे 0ला 0 घालवा, 5 ने भाग लावा, 5 1 5, 5 2 10, किती आली 1/2. म्हणजे 50% याचा अर्थ होतो 1/2 किंवा 1/2 म्हणजे 50%. 25% म्हणजे 25 छेद 100. 25 न भाग लावून 25 1 25, 25 चौक 100 म्हणजे 25% याचा अर्थ होतो 1/4. 20%, 20% म्हणजे 20 छेद 100. हे 0ला 0 जाईल, 2 न भाग लावा, 2 न भागल्यानंतर 2 1 2, 2 5 10. 20% याचा अर्थ होतो 1/5. याप्रमाणे 40% म्हणजे काय होईल, तर 40% म्हणजे 40 छेद 100. 0 घालवा, 2 न भाग लावा, याला 2 न भागल्यानंतर 2 येईल आणि छेदामध्ये 5 येईल. 40% याचा अर्थ होतो 2/5. याप्रमाणे 60% याचा अर्थ होतो 3/5. 80% याचा अर्थ होतो 4/5. तर हे टक्केवारीचं अपूर्णांकात रूपांतर तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. 50% म्हणले की पटकन तुम्हाला सांगता आलं 1/2. 20% म्हणले की 1/5. 40% म्हणले की 2/5. 80% म्हणले की 4/5. याप्रमाणे आता हे 12.5% याचं आपण अपूर्णांकात रूपांतर करूया. 12.5% म्हणजे 12.5% याचा अर्थ छेद 100. आता याला अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी संक्षिप्त रूप द्यावं लागेल. त्याआधी दशांशस्थळ जे आहे ते दशांशस्थळ पुढे सरकवा. दशांशस्थळाच्या पुढे एक अंक आहे, मग एक अंक पुढे सरकवा. दशांशस्थळ पुढे सरकवल्यानंतर झाले 125. आता जेव्हा अंशामध्ये दशांशस्थळ एक अंक पुढे सरकवले तेव्हा छेदामध्ये याच्यावर एक 0 वाढवा, म्हणजे 100चे काय होतील 1000 होतील. म्हणजे दशांश सुरुवातीला आपण घालवलं किंवा पुढे ढकललं. आता याला 25 ने भाग लावा, 25 5 125, इथं भागल्यानंतर 25 चौक 100 आणि 0. पुन्हा या दोघांना भाग जाईल, 5 1 5, 5 48 म्हणजे 1/8. थोडक्यात 12.5% म्हणजे 1/8. 75% म्हणजे 75 छेद 100. याला 25 न भाग लावा, 25 3 75, 25 चौक 100 म्हणजे 75%चा अर्थ 3/4. तर हे सगळं बेसिक आकडेमोडी आहे. बेसिक आकडेमोडी ही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असली पाहिजेत. आता आपण काही परीक्षाभिमुख उदाहरणं बघूया, 2 किंवा 3च बघूया. टक्केवारीचे अपूर्णांकात रूपांतर करा. पहिले उदाहरण आहे 240%. याचं आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. 240% याचा अर्थ टक्के म्हणजे छेद 100. छेद 100 मांडा आणि अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे याला संक्षिप्त रूप द्या. हे 0 पहिल्यांदा घालवा, दोघांना 2 भाग जाईल,
2 भागल्यानंतर 12 येईल, इथं 2 भागल्यानंतर 5 येईल, म्हणजे 12/5. 240% याचा अर्थ 12/5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण 31.25% बरोबर किती? स्कॉलरशिप 2023 मध्ये विचारलं उदाहरण आहे. 31.25%. आता हे टक्केचं अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी 31.25% याचा अर्थ छेद 100 मांडा. मगाच्या प्रमाणे हे दशांश स्थळ काय करा, आधी पुढे सरकवा. दशांश स्थळाच्या पुढे 2 अंक आहेत, मग दशांश स्थळ 2 अंक पुढे सरकवा, म्हणजे 3125 येईल. हे दशांश आपण इथं आणले. जेवढे अंक दशांश स्थळ पुढे सरकवलं आहे तेवढी छेदामध्ये शून्य वाढवा. छेदामध्ये आहे 100, त्याच्यावर 2 शून्य द्या. आता याला संक्षिप्त रूप द्या. 25 न भाग जाईल. 25 एके 25, 31 मधून 25 गेले, उरले 6, त्याच्यावर घेतले 2, 62 झाले. 25 दुनी 50, उरले 12. 25 5 125, इथं 25 न भाग लावा. 25 चौक 100 आणि 2 शून्य. पुन्हा याला 25 न भाग जाईल. 25 5 125, इथं 25 न भागल्यानंतर 16 येईल, म्हणजे 5/16 असं अपूर्णांकात रूपांतर होईल. थोडक्यात 31.25% म्हणजे 5/16. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण 33.13% बरोबर किती? 33.13%. आता या ठिकाणी हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचा आधी अपूर्णांकात रूपांतर करा. अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी 3 न 33 ला गुणा. 3 गुणिले 33 99, 99 अधिक 1 100, 100/3%. आता हे टक्के म्हणजे छेद 100 असतो, मग हेच आपल्याला असं लिहिता येईल 100/3/100. याला छेद 1 मांडा. जेव्हा छेद नसतो त्यावेळी छेद आपण 1 मांडू शकतो. हे भागिले आहे, त्यामुळे याचं काय होईल, उलटून गुणिले होईल, म्हणजे असेल 100/3. याचं उलटून गुणिले केल्यावर 1/100. भागिले म्हणजे छेदाचे उलटून गुणिले, मग छेदाचे उलटून गुणिले म्हणजे 1/100 आले. आता हे 100ला 100 जातील, मरायला अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 3. थोडक्यात 33.13% म्हणजे 1/3. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. याप्रमाणे अजून एक उदाहरण आपण बघूया. 6.25% म्हणजे किती? 6.25% हे टक्के म्हणजे छेद 100 असतो. आता या ठिकाणी संक्षिप्त देण्यासाठी दशांश स्थळ 2 अंक पुढे सरकवा, म्हणजे काय होईल, 625 होईल. आणि छेदामध्ये 100 आहेत. दशांश स्थळ अंशामध्ये 2 अंक पुढे सरकवले, त्यामुळे छेदामध्ये 2 शून्य द्या. आता याला 25 न भाग लावा. 25 न भागल्यानंतर इथं 25 येईल, इथं 25 न भागल्यानंतर 25 चौक 100, 400 येईल. पुन्हा 25 न भाग लावा. 25 एके 25, इथं 25 न भागल्यानंतर येईल 16, म्हणजे 6.25%. याचा अर्थ होतो 1/16. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. तर ही आकडेमोड तुम्हाला जमणं आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला ही सरावाची 3 उदाहरणं दिलीत, की तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा. आता दुसरा टाईप बघूया. आता आपण बघणार आहे टक्केवारीचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसे करतात. हा टॉपिक तसा सोपा आहे, त्यामुळे याच्यावर उदाहरण आपण जास्त बघणार नाही. 30%. 30% याचा अर्थ होतो छेद 100. आता दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं म्हणजे छेदाने अंशाला भागायचंय. छेदामध्ये एकावर जेवढी 100ने भागणे अतिशय सोपे असते. एकावर जेवढी शून्य आहेत तेवढे अंक अंशामध्ये मोजायचे, डावीकडे मोजायचे आणि दशांश द्यायचं. छेदामध्ये 2 शून्य आहेत, आधी अंश मांडा 30. छेदामध्ये 2 शून्य आहेत, मग 2 अंक मोजा आणि दशांश द्या. 1 2 दशांश इथं येईल, त्याच्या डावीकडे 0 मांडा, म्हणजे 0.30. हेच आपण 0.3 असंही लिहितो. थोडक्यात 30% म्हणजे 0.30 किंवा 0.3. याप्रमाणे 45% म्हणजे 45/100.
100 भागणं अतिशय सोपं आहे. आधी अंश मांडून घ्या. छेदामध्ये 2 शून्य आहेत. मग 2 अंक मोजून डावीकडे मोजून दशांश द्या. 1 2 इथं दशांश येईल, त्याच्या डावीकडे शून्य मांडा म्हणजे 0.45. 150% म्हणजे 150/100. दशांश स्थळ 2 अंक मोजून दशांश स्थळ द्या. अंश आहे 150. 2 अंक मोजून दशांश स्थळ म्हणजे 1 2 दशांश इथे येईल 1.50. हेच आपण 1.5 असं लिहितो. थोडक्यात दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना एकावर 2 शून्य तेवढे 2 अंक फक्त आपल्याला दशांश डावीकडे सरकवायचा आहे. 5.6%. 5.6% म्हणजे 5.6/100. इथं अंश आहे 56. छेदामध्ये 2 शून्य आहेत, त्यामुळे दशांश स्थळ 2 अंक डावीकडे सरकवावं लागेल. दशांश स्थळ इथं आहे 5 आणि 6च्या मध्ये. 2 अंक डावीकडे सरकवायचे, पण डावीकडे अंक एकच आहे. मग दुसरा अंक शून्य मांडा. आता 2 अंक झाले. मग दशांश स्थळ डावीकडे सरकवा 2 अंक 1 2. आता दशांश स्थळ इथे येईल, त्याच्या डावीकडे शून्य मांडा म्हणजे 0.056 असं याचं उत्तर येईल. इथं 26.2% म्हणजे 26.2/100. आधी अंश मांडून घ्या. 26.2 छेदामध्ये 2 शून्य आहेत. 100 भागायचं असेल तर दशांश स्थळ 2 अंक डावीकडे सरकवा. मग 1 2 हे दशांश स्थळ इथे येईल, म्हणजे काय येईल, हे दशांश इथे घेतल्यानंतर 0.262 येईल. याप्रमाणे 0.05% म्हणजे 0.05/100. आधी अंश मांडा. अंश आहे 0.05 दशांश इथं आहे. आपल्याला दशांश 2 अंक डावीकडे सरकवायचे. दशांश स्थळाच्या डावीकडे अंक नाहीत, मग 2 अंक काय मांडा, शून्य मांडा आणि मग दशांश स्थळ 2 अंक डावीकडे सरकवा. म्हणजे दशांश आता हे दशांश इथं येईल, म्हणजे 0.005 त्याच्या डावीकडे शून्य मांडा 0.005 असं येईल. शेवटचं 0.1%. 0.1% म्हणजे 0.1/100. छेदामध्ये 2 शून्य आहेत. मग दशांश स्थळाच्या डावीकडे 2 अंक मांडा, दुसरा अंक शून्य मांडा. दशांश स्थळ 2 अंक डावीकडे सरकवा म्हणजे 0.001. याप्रमाणे टक्केवारीचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येते. आता तिसरा टाईप, व्यवहारी अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर. व्यवहारी अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर कसं करायचं तर बघा, पहिलं उदाहरण आहे 2/5. याचं आपल्याला टक्केमध्ये रूपांतर करायचं आहे. टक्के याचा अर्थ छेद 100 करायचा आहे. मग छेद 100 करायचं असेल तर छेदाला 100 ने गुणा आणि अंशाला 100 ने गुणा. म्हणजे अपूर्णांकाचं टक्केवारीत रूपांतर करताना अंशाला आणि छेदाला 100 ने गुणायचं आहे. छेद 100 झाला म्हणजे हे टक्के झाले. मग छेद 100 न लिहिता, हा छेद न लिहिता याचंच आपण काय लिहूया, टक्के असं लिहूया. मग काय राहिले 2/5 गुणिले 100. थोडक्यात छेद 100 करण्यासाठी अंशाला आणि छेदाला 100 ने गुणले. छेदातले 100 न मांडता त्याच्याऐवजी टक्के असे लिहिले. आता याला संक्षिप्त रूप द्या. 5 न भाग जाईल बघा, 5 एके 5, इथं भागल्यानंतर 20 येईल. 20 गुणिले 2 म्हणजे 40% येईल. थोडक्यात 2/5 म्हणजे 40%. याप्रमाणे 1/3. 1/3 आता सांगितल्याप्रमाणे टक्केत रूपांतर करायचं असेल तर 100 न गुणायचं आणि पुढे टक्के चिन्ह लिहायचं. टक्केचा अर्थ छेद 100 असतो. आता 100ला 3 न भाग लावा, 33.3 येईल म्हणजे 33.3%. 7/4. 7/4 याचं शेकड्यात रूपांतर करा. मग 7/4 गुणिले 100%. 4 न भाग लावूया, 4 एके 4, इथं 4 न भागल्यानंतर येईल 25. 25 गुणिले 7 175%. थोडक्यात 7/4 म्हणजे 175%. आता या ठिकाणी चौथं उदाहरण बघा, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचा आधी अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. 4 ते 12, 12 आणि 3 15, 15/4 येईल. आता याचं टक्के काढायचे किंवा टक्केवारीत रूपांतर करायचे. त्याला गुणिले 100 करा आणि पुढे टक्के लिहा. 4 न भाग लावा, 4 एके 4, इथं भाग जाईल 25चा. 15 गुणिले 25 करा, 375 येईल.
थोडक्यात 3.304 म्हणजे 375%. 3.304 याचं टक्केवारीमध्ये रूपांतर असंही करता येईल. 3 म्हणजे 1 असेल तर मग अशी पाहिलं 1 म्हणजे 100%, 2 म्हणजे 200%, 3 म्हणजे 300%, आणि 304 मग अशी आपण पाहिले 75%, म्हणजे 300 अधिक 75 375% असं याचं उत्तर येईल. इथं 5 म्हणजे 500%, जसं 3 म्हणजे 300%, जसे 5 म्हणजे 500%, आणि 308 108 याची किंमत मग अशी आपण पाहिले 12.5%. मग 308 म्हणजे याला 3 न गुणावं लागेल, त्याची किंमत येते 37.5%, म्हणजे 500 अधिक 37.5 537.5% असं याचं उत्तर येईल. किंवा मग तुम्ही या पद्धतीने पण सोडवू शकता. आता याच्यावर काही उदाहरण आपण बघूया. परीक्षाभिमुख उदाहरणं. एका संख्येचा 4/25 म्हणजे किती टक्के? एका संख्येचा 4/25 म्हणजे किती टक्के असं विचारलं, म्हणजे आपल्याला टक्केमध्ये रूपांतर करायचंय. टक्केमध्ये म्हणजेच शेकड्यात रूपांतर करायचंय. याला 100 न गुणा आणि पुढे टक्के लिहा. 25 न भाग लाव, 25 एके 25, 25 चोक 100, 4 गुणिले 4 म्हणजे 16% येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण. एका संख्येचा 1/8, आता हे तोंडी उत्तर आहे. 1/8 म्हणजे मग असे पाहिले 12.5%. पुढचं उदाहरण. 135/900 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. 135/900. आता याचं शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर याला गुणिले 100 करायचं आणि पुढे टक्के लिहायचं. हे 2 शून्य कॅन्सल होतील. 135 ला 9 ने भाग लावा, 9 एके 9, उरले 4, 9 5 45, 15% येईल. 15%. 135/900 म्हणजे 15%, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 5/16 या पूर्णांकाचे शतमानात रूपांतर करा. 5/16 याचं शतमानामध्ये रूपांतर करायचं असेल तर गुणिले 100 करा आणि पुढे टक्के लिहा. आता याला 4 न भाग जाईल, 4 चोक 16, इथे येईल 25. 25 गुणिले 5 करा, 125/4%. आता 4 ने याला भाग लावा, 4 न भागल्यानंतर उत्तर येईल 31.25%. थोडक्यात 5/16 या पूर्णांकाचं शतमानामध्ये रूपांतर येते 31.25%. पुढं आता हे स्कॉलरशिपच्या परीक्षेतलं विचारलं उदाहरण आहे. 3/6.1/4 या अपूर्णांकाचे शतमानात रूपांतर करा. आता सुरुवातीला हा जो छेद आहे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचा आधी आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल. म्हणजे 3 याचा अपूर्णांकात रूपांतर करूया. 4 ने 6 ला गुणा, 4 × 24, त्यात 1 मिळवा, 24 आणि 25/4. आता हे भागिले चिन्ह आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं भागिले याचा अर्थ छेदाचे उलटून गुणिले, म्हणजे 3 याचं उलटून गुणिले होईल 4/25. मग 3 गुणिले 4 म्हणजे 12/25. थोडक्यात या अपूर्णांकाला आपण सोपे रूप दिले, ते किती आले? 12/25. आता याचं टक्केमध्ये रूपांतर करायचंय किंवा शतमानात रूपांतर करायचंय. मग याला गुणिले 100 करा आणि पुढं टक्केचं चिन्ह लिहा. भाग लावा, 25 एके 25, 25 चोक 100, 12 गुणिले 4, 12 चोक 48% येईल. थोडक्यात या अपूर्णांकाचं शतमानात रूपांतर 48%, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पुढचं उदाहरण बघा. एका संख्येचा 1/12.1/2 म्हणजे किती? या ठिकाणी आपल्याला अपूर्णांक जो दिलेला आहे 1/12.1/2. आधी हा छेदातला जो अपूर्णांक आहे याचं काय करावं लागेल? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचा अपूर्णांकात करावं लागेल. म्हणजे 1/2 ने या 12ला गुणा, 12 गुणिले 2 24, 24 अधिक 1 25, 25/2.
आता हे भागिले आहे, त्यामुळे याचं काय होणार, उलटून गुणिले, म्हणजे 1 गुणिले 2/25. थोडक्यात अपूर्णांकाला सोपे रूप दिले 2/25. आता याचं शेकड्यात रूपांतर करायचंय किंवा टक्के काढायचे, मग गुणिले 100 आणि पुढे टक्के चिन्ह लिहा. 25 भाग लावा, 25 एके 25, 25 चौक 100. काय राहिले, 2 गुणिले 4 म्हणजे 8, 8%. याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. आता याप्रमाणे ही 3 उदाहरणं अपूर्णांकाचं शेकड्यात रूपांतर करा, एका संख्येचा 2/5 म्हणजे किती टक्के काढा, शेकड्यात रूपांतर करा, ही उदाहरणं तुम्ही सोडवा. पुढं आता पुढचा टाईप आहे दशांश अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर. दशांश अपूर्णांकामध्ये दिला असेल तर त्याचं टक्केवारीमध्ये रूपांतर करणं अतिशय सोपं आहे. एका उदाहरणासह बघूया. पहिलं उदाहरण आहे 0.35. या दशांश अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करा. शेकड्यात रूपांतर करायचं असेल तर याला गुणिले 100 करायचं आणि पुढे टक्के लिहायचं. मगाच्या प्रमाणेच आहे, फक्त आता इथं गुणाकार करताना इथं थेट 100 ने याला गुणायचंय. 100 ने गुणणं अतिशय सोपं आहे. जेवढी एकावर शून्य आहेत तेवढं दशांशस्थळ, तेवढे अंक दशांशस्थळ पुढे सरकवायचे. एकावर 2 शून्य आहेत, त्यामुळे दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवा. 2 अंक पुढे सरकवल्यानंतर काय येईल, 35 येईल, म्हणजे 35%. पर्याय क्रमांक 1. थोडक्यात 100 न गुणून दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकते. 0.01 बरोबर किती टक्के, 0.01 याचं टक्के करायचंय. आत्ता आपण पाहिलं, याला गुणिले 100 करा आणि पुढे टक्के लिहा. 100 न गुणायचं असेल तर दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवा, 1 आणि 2 म्हणजे दशांशस्थळ इथं येईल. थोडक्यात 1% येईल. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. याप्रमाणे 2.5 म्हणजे किती टक्के, त्याचं टक्केत रूपांतर करण्यासाठी गुणिले 100 करा आणि पुढे टक्के लिहा. दशांशस्थळ 2, एकावर 2 शून्य आहेत, त्यामुळे दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवा. पण इथं एकच अंक आहे, मग दुसरा अंक 0 मांडा आणि आता दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवा, म्हणजे हा गुणाकार केल्यावर एवढं येईल 250. दशांशस्थळ आपण 2 अंक पुढे सरकवलं आहे, 250%. पुढचं उदाहरण 0.756. याचं टक्केत रूपांतर करायचं असेल तर गुणिले 100%. 100 न गुणणं अतिशय सोपं आहे. दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवा. 2 अंक पुढे सरकल्यानंतर 1, 2 दशांशस्थळ 5 आणि 6च्या मध्ये येईल, म्हणजे 75.6%. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. दशांश अपूर्णांकाचं टक्केत रूपांतर करणं अतिशय सोपं आहे. 1.01 याचे शेकड्यात रूपांतर करा. याला 100 न गुणलं की दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकेल, म्हणजे 101% येईल. पर्याय क्रमांक 1. हा टाईप कम्पॅरेटिव्हली सोपा आहे. याच्यावर एक 4-5 उदाहरणं दिलेत, तुम्ही सोडवा. आता पुढचा टाईप, एखाद्या संख्येचे दिलेले टक्के काढणे. म्हणजे तुम्हाला x ही संख्या दिली आहे, त्याचे y टक्के काढायचे. तर बघा, 120चे 15% म्हणजे किती. गणितामध्ये चा, ची, चे याचा अर्थ होतो गुणिले. जेव्हा 120चे 15% तेव्हा त्याचा अर्थ होतो 120चे 15%. तेव्हा याचा अर्थ होतो 120 चे म्हणजे गुणिले 15% म्हणजे 15/100. आता याला भाग लावा, शून्याला शून्य जाईल, 5 ने भाग लावा, 5 दुनी 10, इथं 5 ने भाग जाईल, 5 त्रिक 15, पुन्हा 2 ने भाग जाईल, 2 एके 2, 2 सक 12. काय राहिले, 6 गुणिले 3, 6 गुणिले 3 18, म्हणजे 120चे 15% म्हणजे 18 येतात. पुढं 800चे 16%, 800चे 16%, चे म्हणजे गुणिले, मग 800 गुणिले 16% म्हणजे 16/100. हे 2 शून्य कॅन्सल करा, 16 गुणिले 8 128 उत्तर येईल. 800चे 16% किती येतात, 128%. पुढचं उदाहरण 5/7चे 35%. 5/7 याचे आपल्याला 35% काढायचे. मग 5/7 35% म्हणजे 35/100. आता याला भाग लावा,
7 भाग जाईल, 7 एके 7, 7 पाचा 35, 5 भाग लावा, 5 एके 5, इथं 5 दुनी 10, 20 येईल. पुन्हा 5 याला भाग लावा, 5 एके 5, 5 चोक 20, 1/4 हे उत्तर येईल. हे अपूर्णांकात आले. याला जर 1 ला 4 न भागले तर 1/4 म्हणजे 0.25 येईल. म्हणजे येणारं उत्तर 1/4 किंवा 0.25 असं येईल. पुढचं उदाहरण 150 चा 7.5%. 7.5%. आता चा म्हणजे गुणिले 150 गुणिले हा याचा अपूर्णांकात रूपांतर करा. 2 14, 14 ने 15, 15/2%. आता टक्के म्हणजे याला छेद 100 मांडा. टक्के म्हणजे छेद 100. हे शून्याला शून्य घालवा. 5 न भाग जाईल बघा, 5 त्रिक 15, इथं 5 दुनी 10, 15 त्रिक 45 आणि छेदामध्ये 2 दुनी 4, 45 भागिले 4 करा, 11.25 येईल. किंवा अपूर्णांकात पाहिजे असेल तर 45/4 येईल. थोडक्यात या प्रकारे तुम्हाला दिलेल्या संख्येचे टक्के काढता येतात. हे पुढचं उदाहरण बघा. 1730 चे 7.5% म्हणजे 1730 7.5 चे म्हणजे गुणिले 7.5% म्हणजे 7.5 छेद 100. हे शून्याला शून्य घालवा. हा गुणाकार करा. आता हा गुणाकार करत बसण्याऐवजी पर्याय जर तुम्ही पाहिलेत तर सगळे पर्यायामध्ये 12,975 आहे. 12,975 म्हणजे 12,975 एवढा गुणाकार येईल. याच्यामध्ये दशांशस्थळ एक अंक सोडून द्या म्हणजे 1297.5 छेद 10. आता 10 न भागायचं असेल तर 1 0 आहे, त्यामुळे दशांशस्थळ एक अंक डावीकडे सरकवा म्हणजे दशांशस्थळ इथं येईल. 129.75 हे एक उत्तर झालं. 129.75 हे एक उत्तर झालं. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. आता 129.75 दशांशस्थळ जर 2 अंक पुढे सरकवले तर 129.75 अशी संख्या तयार होईल. दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवले म्हणजे संख्या मोठी झाली. मग ती लहान करण्यासाठी किती अंक पुढे सरकवले तर 2 अंक पुढे सरकवले. मग 10⁻² म्हणजे 10चा वजा 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे दुसरा पर्याय हा येईल. हे जे उत्तर आपण काढलेलं आहे यासाठी तुम्हाला दशांश अपूर्णांक हा टॉपिक अभ्यासावा लागेल. हे दुसरं उदाहरण बघूया. 4560 चे 2.7%. हे 4560 चे म्हणजे गुणिले 2.7% म्हणजे 2.7 छेद 100. हे शून्य घालवा. 456 गुणिले 27 हा गुणाकार करा. खरं तर हा गुणाकार करायची गरज नाही. पर्याय बघा 12,312 प्रत्येक पर्यायामध्ये आहे म्हणजे यांचा गुणाकार 12,312 येईल. दशांशस्थळच्या पुढं एक अंक आहे त्यामुळे एक अंक सोडून दशांशस्थळ द्या छेद 10. आता 10 न भागायचं असेल तर एकावर शून्य जेवढे आहेत तेवढं दशांशस्थळ डावीकडे सरकवायचं आहे. मग 1 0 आहे त्यामुळे दशांशस्थळ एक अंक डावीकडे सरकवा. दशांशस्थळ इथं येईल. 123.12 हे तुमचं एक उत्तर झालं. 123.12. आता मगाच्या प्रमाणेच दुसरं उत्तर काढण्यासाठी हे दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवा. दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवले 123.12 होईल. दशांशस्थळ 2 अंक पुढे सरकवले संख्या मोठी झाली. मग लहान करण्यासाठी याला 10⁻² न मल्टिप्लाय करा म्हणजे दुसरा पर्याय येईल. दुसरं उत्तर येईल 12,312 गुणिले 10चा वजा 2. हे उत्तर कसं काढलं तर यासाठी तुम्हाला घातांक आणि दशांश अपूर्णांक याचा थोडासा अभ्यास करावा लागेल.